मला माझ्या लाडक्या बहिणींना सांगायचंय, मधून अधून आमचे विरोधक कारण नसताना अशी चर्चा करतात की लाडक्या बहिणींचे पैसे आता थांबवणार आहेत, आता त्यांची गरज संपलेली आहे, गरज सरो वैद्य मरो अशा प्रकारे ते करतील. मी तसं करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती भूमिका नाही, महायुतीच्या सरकारची ती भूमिका नाही, मुख्यमंत्र्यांची देवेंद्रजींची किंवा एकनाथरावांची ती भूमिका नाही. हा आम्ही तुम्हाला दिलेली भाऊबीज आहे, आम्ही तुम्हाला दिलेली रक्षाबंधनाची त्या ठिकाणी भेट आहे आणि त्याच्यामुळं ही तुम्हाला माझ्या लाडक्या बहिणींना चालूच राहणार आहे. फक्त ज्या माझ्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये आहे अशांच्या करता ती योजना आहे. आणि तुम्हाला एक योजनेचा लाभ घेत असेल तर दुसऱ्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. जर कोण संजय गांधी निराधारचा लाभ घेत असेल तर त्यांनी ठरवावं की मी संजय गांधी निराधारचा लाभ घ्यायचा का मी लाडक्या बहिणीचा लाभ घ्यायचा. तो सर्वस्वी अधिकार हा आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही दिलेला आहे. मी कधी कधी त्या ठिकाणी स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यातनं गैरसमज निर्माण करण्याचं काम केलं जातं. शेवटी हा जनतेचा पैसा आहे, हा व्यवस्थितपणे त्याचा विनियोग झाला पाहिजे आणि आपण चांगल्या दृष्टीनं योजना आणतो, चांगला आपली कल्पना असते, चांगलं आपलं विजन असतं, पण त्याच्यातून काही विकृती, काही चुकीच्या काम करणाऱ्या प्रवृत्ती हे त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात आणि ते माझ्या लोकांच्या समोर सांगण्याचा प्रयत्न मी चांगल्या भावनेने करत असताना त्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न काही महाभाग करत असतात, असा मला अनुभव आलेला आहे. आपण पाहिलेला असेल, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेविषयीची मोठी अपडेट दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेविषयी त्यांनी एका कार्यक्रमामध्ये भाष्य केलेलं आहे. काय म्हटले आपण व्हिडिओच्या सुरुवातीला लाईव्ह मध्ये देखील पाहिलेला असेल, परंतु त्यांनी एप्रिल हप्त्याबद्दल माहिती दिलेली नाही. पण ती माहिती जी आहे महिला व बालविकास मंत्र्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे त्याबद्दलची माहिती. तर बघा, आपण जर पाहिलं लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता तुम्हाला आजपासून पुढच्या 2 दिवसामध्ये कधीही भेटू शकतो. कारण की बघा, आज जर आपण बघितलं 28 तारीख आहे, उद्या 29 आणि परवा 30 तारीख. स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी काय म्हटलंय एप्रिल हप्त्याबद्दल त्याची माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. परंतु आता 3च दिवस या ठिकाणी महिना संपायला राहिलेले आहेत. या 3 दिवसामध्ये तुम्हाला आजपासून 30 तारखेपर्यंत कधीही लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता भेटू शकतो. परंतु आता लाडकी बहीण योजनेबद्दल स्वतः अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं भाष्य केलेलं आहे. काय म्हटलंय बघा त्यांनी, अर्थसंकल्पात मी सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही. लाडकी बहीण योजनेबाबत आमचे विरोधक कारण नसताना चर्चा करत असतात की या योजनेचे पैसे आता सरकार थांबवणार, त्यांची गरज आता संपली आहे, गरज सरो वैद्य मरो अशा चर्चा करत असतात. मी असं करणार नाही. त्यासोबत त्यांनी म्हटलं की स्वतः मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांची भूमिका तशी नाही. आम्ही तुम्हाला दिलेली ही भाऊबीज आहे, रक्षाबंधन भेट आहे, त्यामुळे ही योजना चालूच राहील. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे अशांसाठी ही योजना आहे. एका योजनेचा लाभ मिळत असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही, म्हणजे दुसऱ्या योजनेचा कुठला लाभ घेता येणार नाही, असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यांनी म्हटलं की कुठल्या तरी एका योजनेचा लाभ तुम्हाला घ्यावा लागणार आहे. त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे ही तुम्हाला दिलेली भाऊबीज आहे, रक्षाबंधन भेट आहे, त्यामुळे ही योजना अशी कायमस्वरूपी पुढे चालू राहील. बघा, त्यांनी एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल या ठिकाणी बोललेलं नाही, परंतु लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे, तुमचे पैसे भेटतच राहणार आहेत असं म्हटलंय. म्हणजे तुम्हाला एप्रिल महिन्याचे देखील ह्या 3 दिवसामध्ये आजपासून कधीही 30 तारखेपर्यंत पैसे जे आहेत या ठिकाणी भेटून जाणार आहेत. तुमचा हा 10वा हप्ता असणार आहे. तर आता बघा, ही जी योजना आहे आम्ही बंद होऊ देणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या एका कार्यक्रमामध्ये ही माहिती दिली. लाडक्या बहिणींसाठी 45,000 कोटी तर शेतकऱ्यांसाठी 17,000 कोटींची तरतूद मी अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे असं त्यांनी सांगितलं. कोणी कितीही संभ्रम निर्माण केला तरी माझ्या लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, मी तुमच्यासाठी 45,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, त्यामुळे तुम्ही
तुम्ही निश्चिंत राहा असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमामध्ये दिलेला आहे. उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले, लाडक्या बहिणीसाठी 45,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. म्हणजे 45,000 कोटी रुपये वर्षाला लागतात असं त्यांनी म्हटलं, परंतु 36,000 कोटी रुपयांची तरतूद सध्याच्या अर्थसंकल्पामध्ये आहे. जर पुढे या निधीची गरज लागली तर पुरवणी मागण्याद्वारे ती पूर्ण केली जाईल असं स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी म्हटलेलं आहे. बघा, लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांसाठी मिळून 65,000 कोटी रुपये वर्षाला लागतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. ती या ठिकाणी रक्कम जी आहे ते योजनांसाठी अशा पद्धतीने राखीव आम्ही ठेवलेली आहे असं देखील त्यांनी म्हटलं. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा, एप्रिल महिन्याचा तुमचा हप्ता आजपासून पुढच्या 2 दिवसामध्ये म्हणजे 30 तारखेपर्यंत कधीही तुम्हाला या ठिकाणी आलेला पाहायला भेटेल तुमच्या खात्यामध्ये. तर 13,500 रुपये तुम्हाला आतापर्यंत 9 हप्त्याचे जमा झालेले असतील. तुमचे हे पैसे जमा झालेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल. बघा, आतापर्यंत जे ट्रान्झॅक्शन्स आपण लाडक्या बहिणींचे बघितलं, कधी कधी पैसे जमा होत आहेत तर महिन्याच्या शेवटच्या तारखांना हे पैसे आपल्याला आलेले या ठिकाणी पाहायला भेटतील. बघा, 4 या ठिकाणी इन्स्टॉलमेंट जे आहेत 24, 26 आणि 29 अशा तारखांना या ठिकाणी हे प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता जो सध्याचा असणार आहे तो देखील ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला भेटणार आहे. आता बघा, त्याच्याविषयी स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी काय न्यूज दिलेली आहे, त्यांनी पत्रकारांशी बोलताना एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल काय माहिती दिली ते देखील आपण बघूयात. सध्याच्या घडीला राज्यात बघा, त्यांनी सांगितलं 2,47,00,000 लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत. जुलैपासून 6 हप्ते प्राप्त या ठिकाणी खात्यामध्ये जमा झाले. जुलैपासून म्हणजे मार्च महिन्यापर्यंत टोटल 9 हप्ते जमा झालेले. जुलैपासून ही योजना चालू झाली तेव्हापासून 9 हप्ते प्राप्त झालेले आहेत. आता एप्रिल महिन्याचे या ठिकाणी पैसे अद्यापपर्यंत सरकारकडून जमा झालेले नाहीत. बघा, आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुमचे पैसे जमा होते की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आज जर नाही आले तर पुढच्या 2 दिवसामध्ये म्हणजेच 29-30 तारखेपर्यंत देखील पैसे तुमचे जमा होऊ शकतात. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे या ठिकाणी हे 10व्या हप्त्याच्या पैशाबद्दल त्यांनी काय म्हटलं बघा. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं, स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या, एप्रिल महिना संपण्याच्या आधी पात्र महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे अशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली. पत्रकारांनी त्यांना लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याचे पैसे कधी जमा होतील त्याविषयी विचारलं असता त्यांनी सांगितलं की एप्रिल महिना संपण्याच्या आधी पात्र महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हा 10वा हप्ता जो आहे तो वितरित केला जाईल असं सांगितलं. त्यांनी थेट तारीख देखील दिलेली नाही, परंतु त्यांनी या ठिकाणी सांगितलं की एप्रिल महिना संपण्याच्या अगोदर पात्र लाडक्या बहिणींना हे पैसे वितरित केले जातील असं सांगितलं. लाडकी बहीण योजनेतील निकष बदलणार का त्याविषयी त्यांनी काय सांगितलं बघा. योजनेतील पात्र महिलांच्या अर्जाच्या छाननी प्रक्रियेविषयी विचारण्यात आलं तेव्हा स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलं, सुरुवातीपासून या योजनेसंदर्भात फार गैरसमज पसरवले गेलेले आहेत. 2.5 लाखांचे उत्पन्न असलेल्यांना हा लाभ मिळणार आहे, त्यात नवं काही नाही असं त्यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयात हेच नमूद आहे. त्यांनी असंही सांगितलं की जो GR पहिल्यापासून आलेला आहे तोच GR आहे, नवीन कुठले नियम आणि अटी शर्ती आणलेले नाहीत. आणि त्याचबरोबर ज्या महिला सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत, जसं की संजय गांधी निराधार योजनेतून लाभ घेत असतील तर त्यांना योजनेचे 1,500 रुपये मिळणार नाहीत. म्हणजे संजय गांधी निराधार योजनेतून त्यांना 1,500 रुपये मिळत आहेत, त्यामुळे तसंही लाडकी बहीण योजनेसाठी त्या पात्र होत नाहीत. ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना 1,000 रुपये नमो शेतकरी योजनेतील मिळतील आणि 500 रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळतील. हेच मूळ शासन निर्णयातही म्हटलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच एखाद्या योजनेचा त्यांना कुणाला 1,000 रुपये लाभ भेटतोय तर लाडकी बहीण योजनेमधून त्यांना 500 रुपये भेटतील. लाडकी बहीण योजनेसाठी त्यांनी फॉर्म भरलेला असेल तर जी फरकाची रक्कम आहे अशी मिळून त्यांना या ठिकाणी 1,500 रुपये महिन्याला प्रत्येक शासकीय योजनेतून भेटतील असं सांगण्यात आलेलं आहे. त्यासोबत बघा, त्यांनी अजून पुढे काय माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितलं की महायुती सरकार लाडक्या बहिणींशी पाठीशी आहे. काही जण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करणार अशा पद्धतीचा अपप्रचार करत आहेत, परंतु राज्यातील लाडक्या बहिणींना 1,500 रुपये सन्मान निधी दिला जातो, तो कोणत्याही परिस्थितीत बंद केला जाणार नाही. जो सन्मान निधी आहे तो प्रत्येक महिन्याला वाटप केला जाईल अशी माहिती स्वतः उपमुख्यमंत्री असतील, त्यासोबत मुख्यमंत्री असतील आणि महिला व बालविकास मंत्री असतील यांनी दिलेली आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना तुमची बंद होणार नाही, प्रत्येक महिन्याचे पैसे भेटत राहतील असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना या ठिकाणी लाडक्या बहिणींविषयीची ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला एप्रिल महिन्याचे ही पैसे भेटतील. 30 तारखेपर्यंत अजून तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. कधीही ह्या 3 दिवसामध्ये तुम्हाला पैसे येऊ शकतात, कारण की स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की महिना संपण्याच्या अगोदरच या ठिकाणी लाडक्या बहिणींना हे पैसे जमा होतील. त्याच्यावरूनच आपण हे बोलतोय की 30 तारखेपर्यंत कधीही पैसे मग तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात एप्रिल महिन्याचे. तर संपूर्ण अपडेट तुम्हाला या ठिकाणी दिलेली आजच्या तारखेची. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.